नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. चर्चा अशी सुरू आहे की या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगेंना जाऊन भेटले आणि ते भेटल्यानंतर मग मनोज जरांगेंनी आंदोलनाची ही पुन्हा नव्याने हाक दिलेली आहे, जे त्यांचं आता 9वं आंदोलन होईल, जे की 30 मे का 30 जूनला ते आंदोलन करणार आहेत. आता उदय सामंतांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे उदय सामंत आता कुठल्या पक्षात आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत. पण त्या याच्या आधी कुठल्या पक्षात होते तर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हाची गोष्ट आहे ही, फक्त आपण लक्षात ठेवून देऊया. आता याच्यामध्ये एकीकडे शरद पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत, तिकडनं मनोज जरांगे हे आता आंदोलन करण्याच्या त्यांनी टायमिंग बरोबर साधलेला आहे. बच्चू कडू हे विधानं करतातच आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या पक्षाची वाढ व्हावी, आपला पक्ष वाढावा यासाठी मैदानात उतरलेले आहेत. या सगळ्यांचं टार्गेट कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे. आता देवेंद्र फडणवीस जर हे टार्गेट असेल तर तुम्ही असं म्हणाल की आता जर तुम्हीच आधी म्हटलात की 3-3.5 वर्ष राज्यामध्ये निवडणुका नाही आहेत, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहतील, सरकारला आता कोणताही धोका नाही आहे. अगदी बरोबर आहे, पण मग आता देवेंद्र फडणवीसांना आपण डॅमेज कसं करू शकतो हा तर मुद्दा असू शकतो की नाही. म्हणजे जर का ते 3-3.5 वर्ष मुख्यमंत्री राहणार असतील तर त्यांची जी काही एक प्रतिमा आहे, एक स्वच्छ कारभार करणारा मुख्यमंत्री म्हणून किंवा विकास पुरुष म्हणून सध्या एक त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे, त्यानंतर अत्यंत पारदर्शक पद्धतीने कामाची त्यांची एक प्रतिमा आहे, ही प्रतिमा याला जर आपण धक्का पोचवला तर तो फायदेशीर ठरणार आहे पुढे जाऊन. आणि यासाठी म्हणून मग चर्चा सुरू होतीये की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये पडद्याआडून काही हात मिळवणी झाली आहे का. आता हे बोलायला तुम्हाला मी एकदम थेट जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जेव्हा झाले होते 2022 नंतर, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री झाल्या पहिल्याच महिन्यामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. बस एवढं काफी आहे. शरद पवार मंत्रालयामध्ये जाऊन एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीच्या केबिनमध्ये जाऊन शरद पवारांनी भेट घेतली आहे. अर्थातच त्यांनी मी एकनाथ शिंदेचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी गेलेले आहेत, पण शरद पवार असे सहजासहजी मंत्रालयाच्या पायऱ्या चढणार नाहीत. काही गोष्टी या सुरुवात करायची असते, ती सुरुवात तिथून आहे का याचाही विचार आपल्याला करावा लागेल. पण एक नक्की आहे की कधीही एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या विरोधामध्ये आतापर्यंत काम केलेलं नाही. म्हणजे मुख्यमंत्री असतानाही नाही आणि त्यानंतरही नाही. कोणतीही विधानं त्यांनी कधी शरद पवारांच्या विरोधामध्ये केलेली नाहीये. बरं, सध्याचं जे राजकारण आहे, वातावरण जे आहे राज्यातलं, एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होतीये, दुसरीकडे आपण बघतोय पवार कुटुंब हे इतर नेते आणि पवार कुटुंब म्हणजे सध्या जे काही सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असं जे चालू आहे यावरनं, त्यानंतर दुसरीकडे आपण बघतोय रोहित पवार प्रचंड ऍक्टिव्ह झालेत, अग्रेसिव्ह झालेत. तेही टार्गेट कोणाला करतायत? फडणवीसांना करतायत. तुम्ही म्हणजे गृहमंत्री म्हणूनही ते फडणवीसांवर बोट ठेवतायत, मुख्यमंत्री म्हणूनही ते फडणवीसांकडे बोट दाखवतायत. त्यामुळे ते एकीकडे ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी जी काही राष्ट्रवादीची सगळी सूत्र आपल्या हाती घेतलेली आहेत, पण सुनेत्रा पवार सक्षमतेने आपला पक्ष चालवू शकतील का या बाबतीतल्या काही शंका या त्यांच्याही पक्षातल्या काही लोकांमध्ये आहेत आणि इतरही आहेत. आणि म्हणूनच एक शरद पवारांनी विधान केलं होतं, विधान नव्हतं केलं अर्थात, पण एक सूचित असं केलं होतं
की पुढे जाऊन त्यांच्या पक्षातली लोक सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात. आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये तशा पद्धतीचं वातावरण हे तयार व्हायला लागलेलं आहे. आनंद परांजपे तिकडे गेलेले आहेत, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज आहेत. आता हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुनेत्रा पवार बैठक घेणार आहेत. त्यातनं काय होणार ते पुढे कळेलच. पण हे सगळं वातावरण आहे. त्यामुळे जर का एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातली जर का केमिस्ट्री ही पडद्याआडून काही जुळत असेल, तर मी जे म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की जर असं काही होत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 मध्ये ज्या पद्धतीचा भूकंप झाला तसा भूकंप हा निश्चित होऊ शकतो. हे सगळं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठीच चाललेलं आहे. त्यांना टार्गेट करायचं म्हणजे काय, एक नॅरेटिव्ह सेट करायचा की ते गृहमंत्री म्हणून फेल झालेले, फेल ठरतायत, ते मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत. हे एकदा समाज मनावर बिंबवलं की एक मार्ग सुकर होतो की जो एकनाथ शिंदेंना पाहिजे. शरद पवारांना पूर्ण माहिती आहे की आता राष्ट्रवादी तितकी कमजोर आहे, पण कमजोर असतानाच त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं सुद्धा. आणि म्हणून जर असं काही घडणारच असेल, असं काही सुरू असेल, तर 2019चा प्रयोग हा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. फक्त त्यातले पक्ष बदललेले असतील, पवार हेच सगळे जुळवून आणतील आणि मुख्यमंत्री अर्थातच कोण होईल. जर असं सगळं घडणार असेल तर कोण होईल? एकनाथ शिंदे. पण एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा काही कच्चा राजकारणी नाही. कच्चा जाऊ देत, हे मी असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल. मुंबईमध्ये राहून या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं राजकारण हा माणूस हलवतोय. त्यामुळे आणि आतापर्यंत मनोज जरांगेंचं कितीही मोठं वादळ हे जरी अगदी मुंबईपर्यंत धडकलं होतं तरी अगदी शिथाफीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यातनं सही सलामत बाहेर आलेले होते. त्यांनी अगदी शांतपणाने या सगळी आव्हानं परतावून लावलेली आहेत. त्यामुळे एकच गोष्ट आहे की हे जर सगळं रचलं जात असेल, आणि हे भाजपला कळत नाहीये का? कळत आहे. म्हणूनच काल शिवराय कुलकर्णी जे आहेत भाजपाचे प्रवक्ते नेते, त्यांनी बच्चू कडूंवर प्रहारही केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना तर या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ज्ञात आहेत. त्यामुळे जर का देवेंद्र फडणवीसांनी हा सुद्धा डाव उधळून लावला तर मात्र विरोधक तर गपगारच होतील. पण ज्या पद्धतीचं एक इक्वेशन, समीकरण एकनाथ शिंदे जुळवू पाहत आहेत, त्यांच्याही पदरी खूप मोठी निराशा त्यांना पाडून घ्यावी लागेल. आणि मग त्याच्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी सुद्धा मिळू शकते. म्हणून म्हटलं, सध्या पडद्यामागनं बऱ्याच गोष्टी चालू आहेत. जर घडल्या तर त्या अशाही घडतील, पण जो मध्ये माणूस बसलाय, ज्याच्या बाबतीमध्ये घडवला जाणार आहे, तो काही कच्चा खिलाडी नाही आहे. तो मुरलेला आहे, तो पोचलेला आहे. आणि आतापर्यंत ते किती पोचलेले, विरोधी बाकावर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी काय चमत्कार करून दाखवलेले आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे हा सुद्धा जर वार होणार असेल किंवा मनोज जरांगेंचं जे काही वादळ येणार आहे ह्याच्यातनं आता ते कशा पद्धतीने मार्ग काढतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे युद्धची जमवाजमव सुरू झाली आहे आणि आता कोण कोणावर कसं प्रहार करताय हेच बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे.